श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने, महादेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात खूप काही आनंद येवो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर कशा आहात सगळे मैत्रिणींनो? सर्वात पहिल्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज नागपंचमी आणि ज्योतीची पूजासुद्धा आहे, म्हणून मी दारात खूप छान रांगोळी काढून आलेली. मला इथं पूजा मांडायची होती मंदिराच्या बरोबर खाली. तर इकडे तिकडे मांडल्याने कसं मन प्रसन्न वाटत नाही एवढं, मग मी मंदिराचा खालीच मांडत असते बघा. तर थोडी अडचण दुसरीकडे होते, म्हणून मी ह्या साईडला पूजा मांडायला कधी पण मला आवडते. तर ह्या साईडला पूजा छान अशी मांडायची होती, त्यासाठी छान असं जागा पहिले पुसून घेतली. बाजोट ठेवला बघा. बाजोटावर महादेवांना खूप पांढरं वस्त्र खूप प्रिय आहे, म्हणून छोटासा रुमाल पण घातलेला. तर आधी पूजा करण्याच्या आधी दिवा प्रज्वलित करायचा होता. तर दिवा मी खाली प्रज्वलित केलेला होता बघा, आणि गणपती बाप्पांना विराजमान केलेलं. शुभ कार्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करतात. मी विड्याच्या पानावर तांदूळ ठेवून गणपती बाप्पांना विराजमान केलेलं. बाप्पांना आवडणारी दुर्वा वाहिली, हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल वाहून त्यांची छान पूजा केलेली. तर सोमवार हा चंद्रदेवाचा वार आहे. महादेवांनी चंद्राला आपल्या मस्तकावर मानाचे स्थान दिले होते बघा. श्रावण सोमवारी पूजा केल्याने मनाला खूप शांती लाभते. आता पूजेसाठी मला व्हाईट फुलं आज भेटली नव्हती बघा, कारण जे दादा फुलं घेऊन येतात ना सकाळी सकाळी, तर त्यांनी आज व्हाईट फुलं न आणता सगळी झेंडूलचीच आणलेली. पण सगळी झेंडूलची फुलं आणि छान असं बेलपत्र वाहिलेलं. पूजेसाठी ताजी बेलपत्र आणि फुलं तर वाहिली, आणि तांदूळाची आज शिवमूठ पण होती बघा. महादेवांचा पिंडीवर ओम नमः शिवाय हे जेंट्सने म्हणायचं असतं, आणि स्त्रियांनी श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जप करायचा असतो बघा. आणि आज नागदेवतेचं स्मरणसुद्धा करायचं होतं, कारण आज नागपंचमी पण होती. सोमवार हा थेट चंद्रदेवाशी जोडला गेला आहे बघा. भगवान शंकरांनी चंद्राला आपल्या मस्तकावर म्हणजे जेठेवर मानाचे स्थान दिले. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा आपल्या मानाचा कारक मानला जातो. श्रावण सोमवारी महादेवांची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रग्रह बलवान होतात. ज्याचे मन अशांत असते त्यांना ह्या पूजेमुळे अद्भुत मनाला शांती मिळते. असे म्हटले गेलेत की ही पूजा जेंट्स लेडीज सर्वांनी करायची असते बघा. मैत्रिणींनो, जेव्हा आपण फळ फूल बेल असं महादेवाला वाहतो, त्याचा आधी आपल्याला अभिषेक घालायचा असतो. तर मी इथं छान असं पाण्याने अभिषेक केलेला. आता पंचामृतने अभिषेक करायचा होता. जेव्हा पंचामृतने अभिषेक चालू होतो ना, तेव्हा मी इथं छान असं 1008 नामस्मरणसुद्धा करून घेते. आता ह्या पुस्तकामध्ये सगळे महादेवांचे 1008 नाव दिलेत बघा. तर हे पुस्तक आपल्याला सहज असं देवांचे पुस्तक असतात बघा, पोथीचं सामान असतो, देवांचा सामान असतो, त्या पुस्तकांच्या दुकानात सहज भेटून जाते. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला श्रावण सोमवारचे थोडक्यात महत्त्व सांगते. मला जेवढे माहीत आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवार अत्यंत पवित्र मानला गेला आहे. हा श्रावण महिना महादेवांना समर्पित आहे बघा. तर महादेवांना धनधान्याची शिवमूठ वाहण्याची खूप जुनी परंपरा आहे. निसर्गाने दिलेलं आपल्याला धनधान्य आपण कृतज्ञतेने महादेवांच्या चरणी अर्पण करत असतो. श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी महादेवांना तांदळाची शिवमूठ असते, जी की आज आहे बघा. आजची शिवमूठ जी होती ती तांदळाची होती. तांदूळ वाहिल्याने घरात धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. ह्यामुळे कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो आणि मनाला प्रचंड शांतता मिळते. श्रावण महिन्याचा दुसऱ्या सोमवारी महादेवांना तिळाची शिवमूठ असते. महादेवांवर काळे किंवा पांढरे तीळ वाहिल्याने आपले आरोग्य उत्तम राहते. शास्त्रानुसार तीळ वाहिल्याने जुने आजार दूर होतात आणि आपल्याला नवीन शरीरात ऊर्जा निर्माण होते बघा. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महादेवांना मुगाची शिवमूठ असते. अख्खे हिरवे मूग वाहिल्यानंतर आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा विकास होतो. तर मैत्रिणींनो, जेव्हा अभिषेक झाला आणि पंचामृतचा पण अभिषेक झाला आणि महादेवांना नंतर दुसऱ्या पाण्याने अभिषेक केला बघा. तर अभिषेक होऊन आणि छान असं नामस्मरण करून झाल्यानंतर ही गडतीतलं पाणी मी काढून घेतलेलं, आणि ही गडती थोडीशी असं दही अटकते म्हणून आटकून बसायची. तर मग मी ते पंचामृतला थोडं गाळून घेतलेलं. आता छान हे स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेते. आणि जेव्हा आपल्याला अभिषेक करायचा असतो तेव्हा मोठीच प्लेट ठेवायची असते, कारण हे सारखं सारखं मग भरत असते बघा. तर कधी पण हे असं मोठी प्लेट ठेवली तर आपलं विचलित होत नाही लक्ष, व्यवस्थित एकाग्रतेने आपण पूजा करू शकतो. तर इथं माझं अभिषेकचं तर पूजा झालेली बघा. आता महादेवाला गंध आणि अष्टगंध सगळं लावायचं होतं, फुलं बेल असं व्हायचं होतं.
तर मी बेलाचा तुम्हाला थोडक्यात महत्त्व सांगते बघा. ह्या मुठीसोबत महादेवांना अत्यंत प्रिय असलेला बेलपत्र नक्की वाहिले जाते. बेलपत्राची 3 पानं स्वस्थ, रंज आणि तम गुणाचे सुंदर प्रतीक आहे. महादेवाच्या पिंडीवर जेव्हा अभिषेक झाल्यानंतर आपण चंदन वाहतो, भस्म वाहतो, तेव्हा नंतर आपण जेव्हा बेलपत्र वाहतो त्याचा गुडगुडीत भाग नेहमी पिंडीवर ठेवा आणि त्याचा देठ आपल्या बाजूला असावा. बेलपत्राशिवाय महादेवांची पूजा कधीही पूर्ण मानली गेली नाही बघा. भगवान महादेवांना सर्व वनस्पतीमध्ये बेलपत्र सर्वात जास्त प्रिय आहे. बेलपत्राचा एका देठावर 3 पाने असतात. ही 3 पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले आहेत. तसेच ही पाने महादेवांचा त्रिशूळ आणि त्यांच्या 3 डोळ्यांचे रूपसुद्धा मानले आहेत. असे म्हणतात की महादेवांना फक्त एक बेलपत्र मनोभावाने वाहिले तरी ते भक्तांवर लगेच प्रसन्न होतात. तर आयुर्वेदामध्ये बेलपत्राला अत्यंत गुणकारी मानले आहेत. हे पान वातावरणातील नकारात्मकता आणि शरीरातील उष्णता शोषून घेते. समुद्र मंथनाच्या वेळी महादेवांनी विष प्राशन केले, त्यामुळे त्यांच्या शरीरात प्रचंड दाह आणि उष्णता निर्माण झाली होती. तो दाह कमी करण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी महादेवांना बेलपत्र वाहण्याची ही परंपरा तेव्हापासून सुरू आहे बघा. बेलपत्र वाहताना कधीही फाटलेले, छिद्र असलेले किंवा कीड लागलेले पान वाहू नये. पानाचा गुडगुडीत भाग नेहमी पिंडीला स्पर्श करेल असा ठेवा. देठ आपल्या बाजूला असावा. नवीन पान मिळाले नाही तर जुने पान स्वच्छ करून महादेवाच्या पिंडीवर ठेवा. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा हे असं करू शकता बघा. तर आपल्याला असं मोठी पूजा नाही करता आली किंवा घरात पूजा नाही करता आली तर काही असं मनात शंका करू नका. आपल्या आसपास जेव्हा जवळचे मंदिर असतात ना, तेव्हा 1 लोटा जल आणि 1 बेलपत्र वाहिलं, तेच पिंडीवरचं उचलून धुवून स्वच्छ करून वाहिलं तरी आपल्याला तेवढंच पुण्य लागते बघा. तर छान आजची देवपूजा एकदम मस्त झाली. फक्त मला पांढरे फुलं भेटले नव्हते बघा. तर इथं नैवेद्यासाठी जेव्हा आपण नैवेद्य देतो तेव्हा चौकोन असं बॉक्स करायचा असतो, नाहीतर राऊंड करायचा असतो, त्याला भरीव करायचा असतो, तेव्हा ते नैवेद्य द्यायचं असतं बघा. ते नैवेद्य लागू पडते असं म्हणतात. आता इथं मी कुणालकडनं सुद्धा पूजा करून घेतलेली. तर मुलांनासुद्धा खूप अशी पूजेमध्ये श्रद्धा आहे आणि मुलांना करायलासुद्धा आवडतं आहे. आपण प्रत्येक गोष्टीची बिनाजबरी करू शकत नाही बघा. जेव्हा ज्या गोष्टीची आवड असते त्या गोष्टीला ते आवर्जून करतात. तर छान अशी आजची पूजा मस्त झालेली बघा. तर मैत्रिणींनो, मला जेवढं माहीत होतं मी ते तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला. मी प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यातली, माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हीसुद्धा नक्की कमेंटमध्ये मला सांगू शकता की तुमची पूजा कशी झाली. तर छान आजची पूजा एकदम मस्त झालेली गणपती बाप्पाच्या कृपेने. तर आता ही पूजा आटपून मंदिरातसुद्धा, जवळच्या मंदिरातसुद्धा जायचं होतं बघा. महादेव मंदिर मिलिटरीचं आहे, पण भरपूर अशी भीड असेल तिथं म्हणून इथं जवळच्या मंदिरात गेले मैत्रिणींसोबत. तर तिथंसुद्धा छान असं दर्शन घेतलं आणि पूजा केलेली बघा. तर प्रत्येक गोष्टीत प्रत्येक हे परफेक्ट नसते, पण परफेक्ट बनण्याची कोशिश नक्की करू शकतो बघा आपण. प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक पूजेची माहिती घेण्याचा प्रयत्न नक्की करत राहायला पाहिजे बघा. तर आजची पूजा छान अशी गणपती बाप्पांच्या कृपेने झाली. तर मैत्रिणींसोबत गेलेली आणि तिथंसुद्धा पूजा छान झालेली बघा. तर बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.